हवामान खात्याने चुकीचे अंदाज वर्तवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, नाहीतर कुलाबा वेधशाळेची तोडफोड करू असा इशारा आमदार बच्चू कडूंनी दिलाय। कर्जमाफी फसवी आहे, त्यामुळे त्याविरोधात पुन्हा एल्गार पुकारू असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिलेला आहे। यासाठी सध्या शेतकऱ्यांची जनजागृती सुरू आहे। या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। खामगावच्या सभेत रघुनाथ पाटील यांनी रामदेव बाबांवरही टीकास्त्र सोडलं। वेधशाळेचं आम्ही पाहतोय त्यांचे अंदाज एवढे चुकीचे आहे का दिल्लीला जाणारा माणूस मुंबईला जाऊन बसतो। एवढे चुकीचे जर अंदाज देत असेल तर त्याचा आम्ही काळवेर केल्याशिवाय राहणार नाही। वेधशाळाच फोडून टाकू असल्या प्रकारचे फालतू। आम्ही 60-70 वर्ष देश स्वातंत्र्य झाला, तुमच्याकडे जर अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी नसेल तर त्यात कुठंतरी आम्ही पाहतो का त्याच्यावर विचार केला पाहिजे, पुन्हा संशोधन झालं पाहिजे। आणि तुम्ही चुकीचेच अंदाज दिल्यामुळे जर शेतकऱ्याला पुन्हा दुबारा पेरणी करायची वेळ येत असेल तर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे। वारंवार आम्हाला काही संबंध कर्जमाफी मागण्याची हौस नाही आहे, पण भावच मिळत नाही आणि म्हणून कर्ज होतं आहे। निर्यात बंदी उठत नाही म्हणून कर्ज होतं आहे। जागतिक बाजारपेठेत आम्हाला जाऊ दे ना। आज जर का रामदेव बाबांनी एक टांग वर केलं की त्याचं जपानला औषध जातं, दुसरी टांग वर केलं की त्याचं औषध अमेरिकेला जातं। मग आमचा गहू का जात नाही, आमची साखर का जात नाही, आमच्या कापसावर का बंधन येतं? काही आमचा कापूस तुम्हाला चहात पडून कोणाला खायला लागतो नाश्त्याला, पण ते उद्योगपतींना स्वस्त मिळावा म्हणून जे चाललेलं आहे हे सगळी धोरणं उद्योगपतींच्या हिताची आणि शेतकरी विरोधी जी आहेत ती बदलल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही।